रोहित आर पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। लांब राहा, कदाचित लाथ मारण्याची शक्यता आहे। या ठिकाणी आज गेली 13 वर्ष बाळूमामाचं मंदिर मूर्त्या बसवून 13 वर्ष झाली। गेल्या वर्षी या ठिकाणी तपोपूर्ती सोहळा म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा झाला। 13 वर्षामध्ये बाळूमामाचा चमत्कार म्हणा की या ठिकाणी कोविडची 2 वर्ष होती, त्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा कधीही बाळूमामाचा कार्यक्रम बंद झाला नाही। ज्या दिवशी बाळूमामाचा पारायण सोहळा संपला आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन झालं, असं दोन्ही वर्षामध्ये घडलं। खरं तर बाळूमामाची या ठिकाणी मंदिर बांधण्याचा उद्देश की बाळूमामाची पालखी सुरुवातीला या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कुठेही मंदिर नव्हतं, त्यावेळेला पालखी या ठिकाणी आली होती, बाळूमामाची मेंढरं आली होती, पण त्यावेळेला फार मोठा दुष्काळ होता। या दुष्काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं, लोकांना टँकरनं पाणी बागांना लोकांना प्यायला पाणी दिलं जायचं। पण त्यावेळेला बाळूमामाची पालखी या ठिकाणी आली आणि पालखी 1 दिवसासाठी आलेली होती, पण ती पालखी ज्या वेळेला उचलून दुसऱ्या दिवशी जाणार, त्या दिवशी एवढा पाऊस मोठा चालू झाला की या बाळूमामाच्या स्थापनेपासून म्हणजे आदमापूरच्या समाधीपासून की आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे की बाळूमामाची पालखी एकादश टू अमावस्या कधीही एक ठिकाणी थांबली नाही। आणि ती पालखी या ठिकाणी उचलताना जो पाऊस चालू झाला, तो पाऊस अमावस्या होईपर्यंत पाऊस बंद झाला नाही। जिकडं तिकडं पाणी चिखल एवढी आपदा व्हायला लागली सगळ्या मेंढरांची वगैरे। त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला 15 दिवसानंतर की ही पालखी कटनावरती कुठंतर तासगावला न्यायची, आणि तासगावची मंडळी बोलवली आणि पालखी इथनं उचलली। पालखी उचलून फक्त 600 मीटरवर गेली तांदळे मास्तरांच्या घरापर्यंत। त्यावेळेला जो पाऊस बंद झाला तो आषाढी एकादश चिंचणीला झाली तरी पाऊस आला नाही। मग त्यावेळेला ही बाळूमामाची जी सेवेकरी मंडळी आहेत ती सगळी या ठिकाणी आली आणि म्हटली असा चमत्कार आम्ही आत्तापर्यंत बघितला नाही, त्यामुळं या ठिकाणी आपल्याला मंदिर बांधायचं। आणि त्यावेळेपासून मंदिर बांधायला सुरुवात केली। मग जसं जमेल तसं या ठिकाणी ते मंदिर या ठिकाणी बांधलं आणि गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी मूर्त्या बसून 12 वर्ष झाली।
या 12 वर्षात तपोपूर्ती सोहळा गेल्या वर्षी साजरा झाला आणि या वर्षी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 13 वर्ष दुसऱ्या तपाकडे वाटचाल आहे, या तपाकडे वाटचाल आहे. तोही सोहळा अतिशय आनंदानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा झाला आणि त्या सोहळ्याचं उद्घाटन आता आपल्या विभागाचे DYSP सचिन थोरबोले साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आता उभं रिंगण, गोल रिंगण आणि काल्याचं कीर्तन असा या ठिकाणी महाप्रसाद असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. श्री बाळूमामांच्या पालखीनिमित्त आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. आदरणीय जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष होतोय. 12 वर्षांचा मागचा तप पूर्ण होत आता हे वर्ष 13वं आणि दुसरा तप आता चालू झालेला आहे. अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये होतोय. लोक उत्साहाने येतात. संध्याकाळी कीर्तन पारायणाचा कार्यक्रम असतो आणि भक्तिमय वातावरणामध्ये संबंध गाव सहभागी होतं आणि गावामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण या उत्सवामुळे होतं. आणि या उत्सवासाठी महाराष्ट्रातल्या अनेक भागातून लोक येतात. खरं तर सांगायचं झालं तर या परिसरातले अनेक लोक भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत, काही लोक बाहेरच्या देशामध्ये आहेत, दलाई व्यावसायिक असतील किंवा इतर बांधव असतील. सगळी लोक कुठल्याही कानाकोपऱ्यात असतील तरी या उत्सवानिमित्त या भागामध्ये येतात आणि चांगल्या प्रकारचं सहकार्यसुद्धा या सर्व लोकांना करतात. तुळशी नगरीमध्ये संत श्री बाळूमामाच्या पालखी सोहळ्यानिमित्त जमलेल्या सर्व भाविक भक्तांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या संतभूमीमध्ये संत बाळूमामा हेही आपल्याला पूजनीय आहे, त्यांचं कार्यही अतुलनीय आहे. असे संत महात्मे संत बाळूमामा हे आपल्या तुळशी नगरीमध्ये या मंदिराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या मनामनात बसणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.